स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी हे 2 दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले होते। या भेटीदरम्यान जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवत शेट्टी यांच्या नावाला विरोध केला होता। त्यानंतर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुरलीधर जाधव यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं होतं। यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना ऊत आला होता। दरम्यान आज मुरलीधर जाधव यांनी पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। गेली कित्येक वर्ष निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करतोय। लाठ्या काठ्या खाल्ल्या, प्रसंगी अंगावर वार घेतलेत, मात्र मागं हटलो नाही। मग लोकसभेची उमेदवारी मागितली तर यात चूक काय, असं सांगत मुरलीधर जाधव ढसाढसा रडले। माजी आमदार सुजित मिणसेकर यांच्या सांगण्यावरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी आपली पदावरून हकालपट्टी केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय। मिणसेकर हे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील 67 एकर जागा हडप करण्याच्या तयारीत असल्याचा घणाघाती आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय। सुषमाताई अंधारे, डॉक्टर सुजित मिणसेकर आणि संपर्क प्रमुख यांच्यामुळे झालेले आहे। दुसरा विषय, MIDC मधला जो 66 किंवा 67 एकर हा पार्क एका माजी खासदाराच्या नावावर आहे, नाव घेणार नाही मी। त्याचे चेअरमन इचलकरंजीचे एक देशमुख म्हणून होते, त्यांचं नाव मला आता नेमकं आठवत नाही, आणि त्याचे उपाध्यक्ष नंदू जाजू म्हणून होते, ते आता वारलेले आहेत। यांनी हा प्लॉट घेतला, शासनाकडनं घेतला पार्क उभारण्यासाठी, टेक्सटाईलचा पार्क उभारण्यासाठी। सेंट्रल गव्हर्नमेंटची बरीचशी सबसिडी त्याच्यावर उचलली गेली आणि खर्च पण केली गेली, झाली काय म्हणायचं त्याला, वेगळ्या पद्धतीनं खर्च केली, ते काय तिथं काय उभारणं केलं नाही। त्यानंतर MIDCनं हा नियमानुसार प्लॉट काढून घेणं अपेक्षित होतं। नियमानुसार MIDCनं अजूनही तो प्लॉट काढून घेतला नाही। जसा बॉम्बेरायांचे मला अध्यक्ष आवडत नाही, त्यांचा किर्लोस्करच्या समोर 100 एकरचा प्लॉट होता, त्यांचं मुदत बिदत संपल्या, बॉम्बेरायांचा तो प्लॉट त्यांनी काढून घेतला, 100 एकरचा काढून घेतला। तीच कारवाई या प्लॉटवर करायला पाहिजे होती, परंतु केली गेली नाही। आत्ता जी मगाशी सांगितलेली जी टोळी आहे, डॉक्टर मिणसेकरांच्या नेतृत्वाखाली 5-6 लोकांची टोळी आहे, ती टोळी टेबल टू टेबल आता ती फाईल वेगळ्या पद्धतीनं फिरवत आहेत आणि त्याचा इनलिगलीरित्या हस्तांतराचा विषय सुरू आहे। यावेळी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचं मुरलीधर जाधव यांनी स्पष्ट केलं। लोकसभेसाठी माजी आमदार उल्हास पाटील, सुजित मिणसेकर, सत्यजित पाटील सरुडकर यांना संधी द्या, पण उपरा उमेदवार नको, असं सांगताना त्यांनी पुन्हा शेट्टी यांच्या नावाला विरोध दर्शवला। यावेळी मी आता जात्यात आहे, संजय पवार, विजय देवणे हे सुपात आहेत, त्यांच्यावर देखील कधीतरी जात्यात जाण्याची वेळ येणार असल्याचं जाधव म्हणाले। शिंदे यांच्या बंडाळीनंतर पक्ष अडचणीत होता, त्यावेळी जी शिवसैनिकांची प्रतिज्ञापत्र घेतली त्यामध्ये मिणसेकर यांनी त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे प्रतिज्ञापत्र दिलं नाही। मी मात्र माझ्या कुटुंबियांची आणि नातेवाईकांची प्रतिज्ञापत्र दिलीत। यावेळी पक्षश्रेष्ठींनी आपल्याला माझी भूमिका मांडण्यासाठी संधी द्यायला हवी होती, अशी खंत व्यक्त करत माझी राजकीय कारकीर्द संपवली, आता आम्ही काय स्वतःला गोळ्या घालून घ्यायच्या का, असा सवाल मुरलीधर जाधव यांनी उपस्थित केला।